सो गाईज, मी अनुज देशमुख. आज आपला जय शंकर बीट्सच्या अकाउंटवरती हा पहिला ब्लॉग असणार आहे. तर आज आपण चाललोय कॉल वाजवायला. गावदेवीची पालखी आहे. ती पालखी आंबेशिवच्या पुढे धोका दापिवली करून एक गाव आहे, तिकडे आपल्याला ती पालखी वाजवायची आहे, गाजवायची आणि पब्लिकला आपल्याला असं एकदम खुश करून असं त्यांना नाचवायचं आहे. आता मी आहोत तर रोशनच्या घरी. तिथून आम्हाला सेटअप तर बाहेर काढलेलं आहे. आता गाडी आल्यावरती आम्ही सेटअप भरून डायरेक्ट जाऊयात धोका दापिवलीला. तुम्हाला तिकडेच भेटतो, चला. आता आपण आलो आहोत बाहेर. आपण वाट बघतोय तर गाडीची. जशी गाडी येईल आपण, हा बघा आपला सेटअप आहे. हा सेटअप आपल्याला फक्त गाडीत भरून घेऊन जायचं आहे. आणि हे बघा, हे आमचे टाशा मास्टर अद्वैत शेठ आणि हा आपला बेस प्लेयर कौस्तुभ आणि हा एक छोटा पोरगा पण येते आपल्यासोबत. तर आता आपण सेटअप करू. गाईज आता वाजले 4. आपल्याला निघायचं होतं इथून 2 वाजता आणि आपल्याला खूप लेट झालं आहे. आपल्याला तिकडे जाऊन सेटअप लावायचं आहे. अजून खूप काही कामं बाकी आहेत. तर आम्ही आता 5 ते 10 मिनटं इथून निघणार आहेत. तर तुम्ही असेच जरा सोबत राहा. हे बघा, सेटअप तर भरलेला आहे गाडीमध्ये. तर गाईज, आता आपण आलो आहोत धोका दापिवली या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे आदूबाई. तर आता आपण चाललो स्पॉटवरती जिथून पालखी निघणार आहे आणि ही पालखी पूर्ण गावात फिरेल. आता काय होणार ते आपल्याला माहिती नाही, पुढे असेल ते बघू आपण. गाईज, आता आपण आलो आहोत जयेश शेठ यांच्या घरी. बघा जयेश शेठ आता इथून सामान उतरवणार आहेत. सामान उतरून सेटअप लावून लगेच चालू करायचं आहे. आम्हाला चालू 6 वाजता करायचं होतं आणि आता वाजलेत 6 वाजून तर गेलेत तसे. पण आता सेटअप करू आणि लगेच वाजवायचं आहे आम्हाला. आता बघू काय विषय. तर आता आपण सेटअप तर काढतोय, बट आपल्यासोबत आहे हा मॅडी. क्या बोलते पब्लिक, बिल्ला शॉट आहे बोल. चला विषय. आता आपण काढू सेटअप आपला आणि सेटअप लावून लगेच आपल्याला वाजवायचं आहे. तर नाश्ता करायच्या आधी आम्ही आता खाते ते पेरू. झाड भेटलं आम्हाला, झाडावरनं काढले पेरू आम्ही. आणि बघा इथं सगळे पोरं बसलेत आणि इथे बाकी पोरं सेटअप चालू आहे. आणि आता जेवायचं पण आहे आम्हाला. परत वाजवायचं आहे. खूप म्हणजे असं एकदम असा हेक्टिक दिवस जाणार आहे हा, असं मला तर वाटतं आहे. पॅकअप रात्री 12 नंतरच असेल, होऊ शकतं. तर बघू काय विषय होतं. तिथे हातगाडी बांधताय आम्हाला, चेंज करायचं आहे, फ्रेश व्हायचं. मेन गोष्ट म्हणजे चेहरा पूर्ण असा मातीने भरलेला आहे. मुलांना ट्रॅव्हल करून आलो होता आम्ही. 15 ते 20 अर्धा तासाच्या वरतीचा ट्रॅव्हल होता आम्हाला. ते पण स्पीडमध्ये आलो आम्ही घरी, लेट झालेलं खूप. तर गाईज, आत्ताच आपलं जर सेटअप सगळं लागून झालेलं आहे आणि आम्ही चेंज केलं. आत्ता फ्रेश झालो, चेंज केलं आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता आउटफिट आपला हातचा आणि पॅन्ट ते जाऊ दे. तर आत्ता सेटअप झालं आहे आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला जेवायला टाईम काय भेटला नाही. सकाळी 12 वाजल्यापासून आम्ही बाहेर आहेत. बट आता डायरेक्ट मे बी पॅकअप नंतरच जेवू आम्ही. आणि आता मंदिरामध्ये चालू आहे आरती. जशी आरती होईल तसंच आम्ही लगेच वाजवायला चालू करू. आणि आत्ता टाईम झालं आहे 7:10 झालेत आत्ता. आणि मॅक्स 7:30-8 वाजेपर्यंत चालू करू आणि बाकी पुढे ते बघू आपण.
तर गाईज इथे एवढा घाम आहे इथे. माझ्या कपड्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे. हे बघा, आम्ही बघतो आहे जास्त 1 तास वाजवला आहे. 7 वाजता 7:30ला चालू केलं होतं. 8:30 पण नाही, किती वाजले आता, 8:30 वाजून गेलेत. 1 तास मॅक्स झाला असेल. आम्हाला इथे मॅक्झिमम 3 तास तरी वाजवायचं आहे. आणि 1 तासामध्ये ही आलं ते जे मी तुम्हाला बोललो होतो ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला, की आम्ही गावात जाऊन गाजवणार, पब्लिकला नाचवणार. ते तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. आणि आता अजून आपल्याला थोडं अर्धा गाव पण नाही झालं आहे अजून. हे बघा, वाजते. मी आलो व्हिडिओ काढायला तुमच्यासाठी पुढे आलो आहे मी. तर अजून बघू आता किती वेळ वाजवायचं आहे, काय होतं आहे ते सगळं तुम्हाला समजेलच थोड्या वेळात. रेमन शेट कसं वाजतंय? 1 नंबर. कसं वाजतंय? पार्टीवाल्याला विचार ना. पार्टीवाले मला खूप आवडला भाऊ. कसं वाजतंय? एकदम मस्त. वाजता एकदम शेट. तर बघितलं कसं आजचा विषय असा आहे. अगेन गिव्ह द रिॲक्शन. शावा शेट, धन्यवाद. आलो तो सबस्क्राईब करा दादाच्या. कसा का तर काही फायनल झालं आहे पॅकअप. आणि आत्ता वाजले आहेत 11:30 ना, किती वाजले? 12 वाजलेत. 12 आम्ही चालू केलं होतं किती 7 वाजता चालू केलं होतं आम्ही, 7:30ला. 12 वाजलेले आहेत पॅकअपला. आणि आता पोरं आपली वा रोहित शेट, टायगर लग गए ऐसा होता है, गणपती आहे इथे. गणपती पे इतना बजाते नाही हम. गणपतीमध्ये पण एवढा वाजवत नाही आम्ही. ते आज ह्या गावामध्ये वाजवले, पण गाजवलं आम्ही या दिवशी. शेट, मॅडी शेट, काय बोलणार तुम्ही? काय नाही, 2 मिनिटं आठी चढलेलं बंद झालं. भाई मस्त. गोलू शेट पूर्ण गुलालाने भरलाय भाई, हेमंत शेट कसा वाजला? मजा आली. बोला शेट, बोला. कसे लाईक सबस्क्राईब करा चॅनलला. आधी फोन कर त्याला. आदूबाई कसा वाजला? मस्त ना. तनय काय विषय? मस्त ना. पट्टा दिसन. भाई बेल्ट मी ड्रम बांधला होता भाई. आज पहिल्यांदा मी ड्रम लावलेला. आसमान से गिरा खजूर में अटका. हा ना, बेंडी मी बेस सोडला आणि बिचारीने मला ड्रम वरती हकलला, माहितीये का? असं मी 5 मिनिटं फक्त, असं मी कधी सोडत तर नाही इन्स्ट्रुमेंटच्या टायमाला, म्हणजे वाजवायच्या टायमाला कधी सोडत तर नाही मी. पण ह्याच्या आज ब्लॉगसाठी मी अक्षरशः बेस सोडलेला आणि या भाईने मला ड्रमवरती उतरवला, माहितीये का? हे का पोरं इकडची, ह्या गावातली पोरं आहे ती. रिप्लाय लाईक सबस्क्राईब. अरे बरोबर. तर काही झालं होतं आता पॅकअप आपला. आणि आपण सेटअप काढता आपल्याला आतमध्ये बोलवलं आपल्याला. काय काम असेल नसेल बघू आपण पुढे जाऊन. आता घाम निघलाच आहे आमच्या सोबत. त्या गाडीचा असा घाम निघला. टायर दाखव. टायर ना गाडीचे असे आहेत ना, गाडीचे टायर असे
हेच झाले टायरमधून रबर येणार सगळं बाहेर निघालाय. धन्यवाद धन्यवाद. नंतर तुम्ही फोटो काढून घ्या. स्वतः आता यांचा सत्कार केलेला आहे इथे आपल्या जयशंकर बीट्सचे ओनर आणि हा रोटो प्लेअर. नमस्कार. आणि पोलीस पाटील कोण आहे तुमचे? एक पोलीस पाटील काका आणि एक गावातली पोरं. तर सो आता आपलं झालं आहे सगळं वाजून. मी चेंज पण केलं आहे. चेंज केलं, फ्रेश झालो, चेंज केलं, जेवून घेतलं. आधी खूप भूक लागलेली मला. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं मी. चहावरती अख्खा दिवस काढला आजचा. आणि आपलं आता वाजून झालं आहे, खूप घाम निघाला आहे. 4 तास तर असंच कुठेच नाही वाजवलं आम्ही. 4 तास कंटिन्यूस वाजवलं आहे. आणि फर्स्ट टाईम ही कॉल होती की मी बेस सोडला व्हिडिओसाठी. नाही तर सोडला पण नसता. आणि नंतर मी घेतलं होतं ड्रम हातामध्ये. आय मीन फर्स्ट टाईम ड्रम पण वाजवलं. फर्स्ट टाईम नाही वाजवलं, म्हणजे वाजवतो मी, बट असं रनिंग कॉलला मी असं ड्रम फर्स्ट टाईम वाजवलं असेल. आणि आता आपल्याला झालं आहे, आता कॅरी गेली बदलापूरला. बदलापूरवरून आल्यावरती सेटअप भरू आणि डायरेक्ट जाणार बदलापूरला. आणि आता वाजले इथे 12:30. घरी जायला आम्हाला वाजणार आहे 3-3:30 तासच वाजतील. आता बघू आपण काय होतं आता. भावांना आता आपलं झालं आहे सगळं. आता पॅक जेवण बिवून सगळ्यांचं झालं आहे. सगळी पोरं गेली होती बाहेर. काहीतरी असतं बाहेर कामं असतात लोकांची. ते कामं सगळी झालेली आहेत. आणि आता पोरं असे चिल करतात एकदम बसले असे. फार्म हाऊसवरती आलो आम्ही जयेशच्या घरी. अदूबाई काय बोलतो? दोन शब्द दीप भाई बोलतोय बघ ना, 2 शब्द. दीप भाई बोल. दीप भाई 2 शब्द बोलू. 3 वेळा वाजून अजून पुरणपोळी खाते. म्हणजे काय हे काय समजतंय का? त्यांनी मेहनत केली तेवढी. भूक लागते, बिना मेहनतीची भूक नाही, भावानी तशी मेहनत केली. टेन्शन घेऊन बाईचे केस ओढत चालले आता जरा. बाईचा पडला टकला टेन्शन घेऊन तर नाही बाई कटा का तो सीन. नाही भाईचा काय टिप चांगले. डेंगू आपण जेवतो काय? जेवण मस्त होता. ऑर्डर मस्त झाली. मेन गोष्ट म्हणजे गोलू बाय काय बोलतो? पिंकी शो गे बाय. पाच पेरू काढलेला कस्तुरने. 5 पेरू भावा. 5 पेरू काढलेले आणि 1 आंबा काढलेला. आणि बाई त्याला 1 पण नाही दिला. त्याला 1 पण पेरू नाही. त्याला संसाराला लागतात बिस्किट, दूध आणि चहा पावडर घेऊन जायला लागते. बिस्किट, दूध आणि चहा पावडर. साखर विसर काय 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 ऐकायला लागतंय? साखर असते. खाडखूड. तर चला हे बघा इथे पोरं झोपले. आदू आहेत. काय बोलतो? वाजून अजून थकला बिचारा. जय शेठ कसा वाटला आजचा? एकदम आशा. कसा काका बरं आहेत ना? बाकी काय बोलता? जेवतो का? नाही जेवा तुम्ही जेवा. आम्हाला काकींनी असं खूप असं सुंदरसं जेवण बनवून दिलंय. मस्त पोट भरून जेवलो आम्ही. आणि धन्यवाद काकी, तुमचा टेक घेतला. तर आता आपण निघालो. आता कुठून? गाव कुठला आहे? डोके दापिवली या गावातून आपण आता निघालोय. रात्रीचे वाजलेत 2 वाजलेत. आमचा जो होता टेम्पो ड्रायव्हर तो उठलाच नाही. तर आम्ही आता सेटअप उद्या घेऊन जाणार आहे. आम्हाला उद्या कॉल आहे भोई सावऱ्याला. हल्दी आणि लग्नाचा कॉल आहे. तर त्याच्यासाठी उद्या दुपारी आम्हाला इथे येऊन सेटअप घेऊन जायचं आहे डायरेक्ट भोई सावऱ्याला. तर आम्ही आता डायरेक्ट घेणार उद्या. आता आम्ही चाललो बदलापूरला ट्रिपसी. आमच्याकडे गाड्या नव्हत्या तर आम्ही जयेशची गाडी घेतली आहे आणि चाललो आहे आता बदलापूरला. गावातून तर निघतोय बाहेर आधी. खूप लेट झालं आहे आम्हाला घरी जायला. तर अजून अर्धा 1 तास तर लागेल. कसं आहे झोपायचं आणि सकाळी लवकर उठून सेटअप गरमीमध्ये थंडी वाजते आम्हाला. थंडी वाजते गार वाटतं इथे. गाव साईड आहे बरं. गारच वाटणार. बघू आता आम्ही जाऊ बदलापूरला. आणि सकाळी लवकर उठून आम्हाला परत यायचं आहे डोके दापिवलीला फक्त सेटअप घ्यायला. कारण ड्रायव्हर सकाळी आता बघू किती वाजता उठतोय तो. कॉल करतील पोरं आम्हाला आणि कॉल करून आम्हाला हा सेटअप घेऊन जायचं आहे भोई सावऱ्याला. आणि तिकडे पण उद्या गाजवायचं आहे. तो हळदी अशी गाजवायची आहे जशी आज गाजवली. आणि तर काही आत्ता मी आलो आहे घरी. अशा रस्त्यावरती सगळ्या कुत्र्यांना असं पळवत आलो आहे मी. माझ्याकडे ती जयेशची FZ होती. ती FZ घेऊन मी आता घरी आलो आहे. आणि वाजलेत 2:30 तर वाजून गेले. 3 वाजत आले आता. ऑलमोस्ट 3च वाजले.
आणि एवढं रात्री 3 वाजता सगळे कुत्रे असे एरियामधले बाहेरच्या एरियामधले कुत्रे असे असं पळवलं आहे कुत्र्यांना. तर तुम्ही आजचा हा व्लॉग बघितलाच असेल शेवटपर्यंत. तर एवढंच बोलू शकतो. आता मी आलो घरी. आम्हाला आता झोपून लगेच मला उद्या सकाळी उठून परत जायचं सेटअप घ्यायला. तो सेटअप घेऊन जायचं भोई सावऱ्याला. तर आता बघू, हे तुम्ही आता पुढच्या व्लॉगमध्ये बघा. हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला, गुड बाय.